नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या ठिकाणी पुणे स्टेशन ठिकाणी आपण माझ्या मागे बघत आहोत 400 किलो चिकन पुलाव तयार होतोय. हा पुलाव कशा पद्धतीने तयार केला जातोय हे आता आपण बघणार आहोत. या ठिकाणी खडा मसाला जो आहे हा टाकला जातोय. खडा मसाला, त्यानंतर खडा मसाला झाल्यानंतर त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला टमाटा, कोथिंबीर, पिक्चर में फोटो आहे ना तुम्हाला. एकच अंश आहे, आपण या पिक्चरचा आनंद घेतलेला आहे. ब्रँड आहे का भरत्यात टाकायचा आणि एकत्र आलो तर आपला दोष मोठा होईल. अखंडपणे चालणारा विषय तर कशी लागला असू द्या, गरिबीची लागला तर हे गरिबी वाचलं की पुन्हा केशरीला पुस्तक वाचलं की मस्त सुधारतं, ते चांगलं करू शकतात. हे तुम्ही भेटलेली वाचतो लहानपणाने इकडे घ्या, जिथे वाटते तिथे थांबू नका. अतिशय शहाणी वाटतो आपल्या तिकडे घरामध्ये सेवा भरपूर खावा, भरपूर एकता बसवा. टेबलामध्ये पुढे महानगरपालिका पाण्याचा टँकर 1624 पाणी संपलेला आहे. आयोजकांनी कृपया समर्पण आभार. त्याचप्रमाणे म्हणून वागणारे गेल्या वर्षी आणि यावर्षी सुद्धा आपण 100 रुपयांची देणगी दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. निलेश माईकर मागच्या त्यांना या ठिकाणी मदत करायची. जसं नाईक बंधू आहेत, नाईक बंधू काय करतायत बघा. शिंदे सर इतिहासाचे साक्षीदार व्हा. सावकाश जा. महिला भगिनीला विनंती. या ठिकाणी चिकन पुलाव जो आहे हा तयार झालेला आहे. या प्रोग्रामासाठी रोहित नारायण शिंदे या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. थांबता लगेचच आपण या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी ज्या दिशेने टेबलची व्यवस्था केलेली आहे त्या दिशेने जायचे, कारण गर्दी वाढलेली आहे. आपले मौल्यवान दागिने या ठिकाणी आपण सांभाळायचे आहे. आपल्या मौल्यवान वस्तू लहान मुले यांनाही आपल्याला सांभाळायचे. या ठिकाणी छोट्याचे मोठ्या सर्वांनी काळजी घ्यायची. या उपक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या पानी का कपड़ा खत्म. चला
मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन ससूनचं जे जागा आहे, या ठिकाणी आपण मागं बघतोय आपल्या येणाऱ्या अनुयायांसाठी या ठिकाणी जेवण तयार केलं जातं आणि निलेश आल्लाट या ठिकाणी जेवण तयार करतात. निलेश भाऊ नमस्ते. कधीपासून तुमचा हा उपक्रम चालू आहे? गेले 10 वर्षापासून आमचा हा उपक्रम चालू आहे. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी असं मिष्टान्न करून जेवण तयार करून आम्ही लोकांना इथं अन्नदान वाटप करतो, तसेच आणि शरबती वाटप करत असतो. आणि अनेक वर्षापासून झालं, एक 3-4 वर्षापासून मग दीपक भाऊ पण इकडे आले. दीपक भाऊंच्या माध्यमातून एकता मिसळचं चांगलं नियोजन तेही करतात. तर आम्ही मिळून हे अन्नदान आणि ते मिसळ वाटतात, म्हणजे शरबती वाटतात. म्हणजे सकाळी नाश्त्याला मिसळ, दुपारी जेवायला पुलाव. तसंच सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाला पुलाव. आणि आता विशेष म्हणजे काय की हा प्रभाग पुणे स्टेशन जे जवाहरनगर प्रभाग क्रमांक 13 मधून मी इथून नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे. तर त्याच्यामुळे यावेळेस पण जोरातच आपल्याला दरवर्षी अनेक उपक्रम अजून वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरे करणार. काल रात्री आम्ही लाडू वाटले, बाबासाहेबांचे विचारचे पुस्तकं वाटले, त्यांच्या विचाराच्या प्रबोधनावरती कार्यक्रम राबवलेले आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अजून काय बाबासाहेबांचं लोकांना देता येईल, त्यांचे विचार, त्यांचं कार्य, जे पण आपले महापुरुष आहेत त्यांचे विचार पेरण्याचं काम आम्ही ह्या जयंतीच्या माध्यमातून चालू केलेलं आहे. आणि आपण पाहतोय की आता हे सुशोभीकरण केलेलं आहे, बाहेर जे लोकांना ऊन लागतं. तर आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून माननीय महापौर, उपमहापौर, सभागृह नेते असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असतील, आम्ही सर्व नगरसेवक असाल, आमच्या माध्यमातून जे आम्ही सूचना केल्या त्या सूचनेचं तंतोतंत पालन आज होतं नाही तर दिसतंय. आणि भीमानुयांमध्ये पण आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. चांगलं गार वाटतंय. म्हणजे यावेळेस उन्हाचा त्रास उन्हाचा त्रास कमी झालेला आहे. त्यासाठी हे 30-30 फुटावरती ते सावली मांडप टाकून घेतलेलं आहे की जेणेकरून त्रास होणार नाही. आतमध्ये जर बघितलं आपण तर एअर फॅन आपण बसवलेलं आहे की जेणेकरून फवारे, पाण्याचे फवारे की जेणेकरून तुम्हाला गरम वाटणार नाही, चांगलं वाटतं. चांगलं वेगळं नियोजन केलं. आणि आता हे किती जेवण तयार केलेलं तुम्ही अंदाजे? हे कम से कम आपण एक 10,000 लोकांसाठी जेवण 10,000 लोकांसाठी. 10,000 लोकांना पण जेवून जातात. त्याच 10,000 लोकांसाठी सरबत पण केलेलं आहे, आपण रोज सरबत पण केलेलं आहे. बरं. मित्रांनो, अशाच पद्धतीने वेगवेगळ्या जयंतीनिमित्त आपण मागच्या आठवड्यात फुले वाड्यावर फुले जयंती साजरी केली, त्या ठिकाणी सुद्धा मिसळ होती. आज बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त पुणे स्टेशनला जो बाबासाहेबांचा पुतळा आहे, याच्या आजूबाजूला अनेक असे कार्यकर्ते आहेत की जे आपल्या बांधवांना इथं आल्यानंतर त्यांना पाणी मिळावं, शरबत मिळावं, मिसळ मिळावी किंवा जेवण मिळावं, आपल्या ताकदीनुसार काही ना काही वाटप करत असतात. तुमच्या ताकदीमध्ये दरवर्षी भर पडत जावी आणि येणाऱ्या भाविकांना, आपल्या जे अनुयायी आहेत त्यांना असंच त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत राहावेत. धन्यवाद. त्यांच्याच आशीर्वादामुळे आज नगरसेवक. थँक्यू.